नमस्कार. तर आज आहे संडे आणि संडे म्हटले की आज स्पेशल काय, तर आज आम्ही दोघं सुद्धा बाहेर पडलो आहोत. आणि अहोंना तर फिशचं किती वेळ आहे माहिती आहे ना तुम्हाला. फिश टँक आहे घरात, नवीन नवीन प्रकारचे फिश घेऊन यायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला इथे ठाण्यामध्ये एक जे शॉप आहे अँटी ॲक्वाटिक्स म्हणून, तर आपण ह्या शॉपच्या इथे बघा, हे शॉप आहे अँटी ॲक्वाटिक्स म्हणून. तर पूर्ण ॲक्वेरियम शॉप आहे हे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माशांचे प्रकार बघायला मिळतील. ते कसे सजवलेत, कसं त्यांना आपण ठेवू शकतो, ह्या सगळ्या प्रकारचं आपल्याला इथे एक बघायला मिळणार आहे. त्यांना नवीन नवीन आयडियाज येणार आहेत आपल्याला, की आपल्या घरीसुद्धा आपण कशा प्रकारे डिझाईन करू शकतो आणि किती प्रकारचे मासे आहेत आणि त्याच्यासोबतच काय काय आपण अजून करू शकतो हे ह्या शॉपमधून आपल्याला कळणार आहे. त्यामुळे ह्या पूर्ण शॉपची आपण टूर करणार आहोत. जे कोण त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर चला मग करूयात आपण आज शॉपची टूर. तर हे बघा, ठाण्यामध्ये एटी ॲक्वाटिक शॉप आहे आणि इथे तुम्हाला सगळं काही फिशचं ॲक्वेरियम, अँटी ॲक्वेरियम म्हणून ॲक्वेरियम पेट शॉप, म्हणजे इथे प्राणी मात्रांसाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. प्राणी मात्र म्हणजे इथे बघा तुम्हाला इथे कॅट बिस्किट वगैरे दिसत आहेत. इथे सगळे हे प्रकार आहेत जे आपल्या छोटूशा पिल्लांसाठी, मांजरांसाठीचं खाऊ आहे. तर आपल्याला हे माहीतही नाही खरं तर, वेगवेगळ्या प्रकारचे काही खाऊ असतात. तर चला आपण आतमध्ये एंट्री करूयात आता. तर हे बघा, आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि भरपूर इथे व्हरायटीज आहेत, फिश टँक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर आपण एक एक सेक्शनची टूर करणार आहोत आता. तरी ते सगळे बघा, इथे खाऊ आहे जो माशांसाठी बनलेला आहे. न्यूट्रिशन पण आहेत बघा त्याच्यामध्ये फिशसाठी. तर इथे बरेच व्हरायटीज आहेत, कंपनीज आहेत. त्याच्यामध्ये हे फिश टँक क्लीन करण्यासाठीचे पण ह्या गोष्टी आहेत, ज्या खरं आपल्याला माहीत नाही आहेत, ते जाणून घ्यायची गरज आहे. तर इथे बघा, इथे पोस्टर पण दिसत आहेत फिश टँकच्या आतमध्ये टाकण्यासाठी. आणि इकडे आपण आता फिश बघणार आहोत. ते म्हणजे बाप रे, सगळ्यात मोठा फिश मला वाटतंय फिश टँकमध्ये. केवढा मोठा आहे हा, कोणता नाव आहे? हॅलो, हे बघा, तर ह्या शॉपचे तुम्ही ओनर आहात, राईट. तर तुमचं नाव सांगा आम्हाला. तर माझं नाव आत्मज ठाणेकर आहे. बेसिकली माझ्या शॉपचं नाव एटी एक्वेटिक्स आहे, विच इज लोकेटेड कोपरीच्या जवळ आहे, स्टेशन ठाणे ईस्टच्या. अँड वी हॅव बीन सर्विंग सिन्स 2012. तर आता 14 इयर्स झाले आहेत शॉपला. अँड वी आर सर्विंग इम्पॉर्टंट फिशेस, म्हणजे बेसिकली जे फिशेस बाहेरच्या देशात येतात आणि आपण फिश टँकमध्ये ठेवायला आवडतात. तर इथे तुम्ही फिश जे इम्पोर्ट करता ते कुठून करता? 3 देश मेन मेजर असतात: थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर. मग ह्याच्यासाठी मला जसं माहिती आहे, एक फिश टँक करणं, त्याची सर्व्हिस देणं एवढं म्हणजे मुश्किल असते गोष्ट. तर इथे अख्ख्या पूर्ण शॉपमध्ये तुम्हाला फिश टँक दिसतील आणि सगळे वेगवेगळे प्रकारचे आहेत. तर आपण माहिती घेणार आहोतच लवकरच. तर तुम्हाला ह्याचं नॉलेज, आवड पहिल्यापासून आहे? हां, बेसिकली मी मर्चंट नेव्ही म्हणून एक शिपची जी जॉब असते त्याच्यामध्ये होतो फॉर 12 इयर्स. आणि मी त्याचा अभ्यास केला मरीन लाईफचा. अँड देन आय थॉट का मी हे केलं पाहिजे, बिकॉज जेव्हा मी हॉबीज होतो मला इकडे तसे शॉप्स भेटत नव्हते जे जास्त व्हरायटी प्रोव्हाइड करतात. आणि दॅट वॉज द आयडिया. आणि मग मी या हॉबीमध्ये प्रोफेशनल केलं. मलाही माझ्या हस्बंडमुळे कळालं की प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचं पण एक वेड आहे, तो एक पॅशन आहे. तर इथलं तुम्हाला काय वाटतं, ह्या एरियामध्ये असे पॅशनेट लोक आहेत का? खूप लोक आहेत. म्हणजे कोणत्याही एरियामध्ये, इंडियामध्ये आय वुड सजेस्ट का कोणत्याही एरियामध्ये तुम्ही ॲक्वेरियम शॉप असेल तर तिथे पॅशनेट लोक पोचतातच. बिकॉज आय हॅव सीन, मी 2-3 शॉप्स लोकेशन चेंज केले. फर्स्ट वेन आय स्टार्टेड, मी माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर विकायचो मासे. अँड पीपल यूज टू कम ऑल ओव्हर मुंबई माझ्या टेरेसवर 4 माळे चढत यायचे. तर दॅट इज वॉज द पॉईंट जेव्हा मला समजलं का पॅशन आहे आणि पीपल कॅन क्लाइंब 4 फ्लोअर्स. शॉप पण नव्हतं माझं, तरी येऊन बाय करायचे. तर शॉप असेल तर प्रॉफिट होणार किंवा जे काय सेल होणार, म्हणून याच्यावरनं समजतं का पॅशनेट लोक खूप आहेत या. तर ह्या शॉपसाठी तुम्हाला सर्व्हिस करण्यासाठी किती लोकांची गरज पडते तरी? अराउंड 3 लोक आहेत. आम्ही सर्व्हिसिंग करतो, सर्व करतो. नॉर्मली 12 आवर्स वर्क असतं, तर त्यामुळे वी स्विच. माझी वाईफ पण असते मोस्ट ऑफ द टाइम, शी इज फिमेल. तो काफी सारे लोकांना, मुलींना वाटत असेल का या हॉबीमध्ये मुली नाही, तर यू कॅन सी आता पण कस्टमर खूप मुली आलेले आहेत. तर काफी सारे मुलांना अंडर एस्टिमेट असं वाटतं का फिमेल्स याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. तर असं काही नाही आहे. दिस इज युनिव्हर्सल हॉबी, ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे लोक इंटरेस्टेड असतात, बिकॉज दिस इज पीस गिव्हिंग हॉबी. Obviously, passion is not based on gender, right? राईट.
तर खूप छान वाटलं आणि त्यांची व्यवस्था बघून तर इतकं छान आहे की आम्हाला जरा माहिती मिळाली तर बरं होईल. तर काइंडली प्लीज प्रोव्हाइड शुअरली मी तुम्हाला काय काय व्हरायटीज सांगतो जे माझ्याकडे आता अवेलेबल आहेत, जे थोडी युनिक आहेत ते मी सांगतो. बिकॉज माझ्याकडे राईट नाव अराउंड 500 to 600 व्हरायटीज ऑफ फिशेस आहेत इन द शॉप. द शॉप इज अराउंड 850 स्क्वेअर फीट मध्ये आहे. तर मग द फर्स्ट फिश जे मी तुम्हाला दाखवायला इच्छुक असेल दॅट इज हाय बॅक गोल्डन अरवाना. बेसिकली गोल्डन अरवाना असा अरवाना आहे जो वास्तुवाईज लोक खूप मानतात इंडियामध्ये. अँड इट इज ऑल्सो कन्सिडर फेन्शुईमध्ये तो थोडा लकी फिश मानला जातो. त्याला ड्रॅगन फिश बोलतात. आणि हे एकदमच पॉवरफुल असतं. अँड ॲज फार एज आय हॅव एक्सपिरियन्स तो खरंच वास्तुवाईज खूप पॉवरफुल फिश आहे. हां, दिस इज गोल्डन अरवाना. तुम्ही येऊन एक्सप्लोर करू शकता. याच्यात आपल्याकडे पुढे बघाल तर बेबीज पण आहेत. बिकॉज दिस इज माय पर्सनल कलेक्शन. तर मी हे विकत नाही. बट राईट नाव द कॉस्ट ऑफ दिस फिश इज 1.5 lakh. तर लाईक हां, तर इट इज. तर ह्याच्यासाठी ह्या फिशला खायला काहीतरी वेगळं लागतं का असं म्हणजे जेवण? असं काय वेगळं स्पेशल फीडिंग असं काही नाहीये. इट कॅन ईट एनिथिंग अनलेस अँड अंटिल तुम्ही सेटल कराल. तर आम्ही तर बेसिक फूडवर ठेवलंय त्याला. त्याचं काय रॉयल ट्रीटमेंट नाहीये. बट देन दिस इज रिअली लकी फिश ॲटलिस्ट फॉर मी, फॉर माय शॉप. अँड इट हॅज बीन अराउंड नाव 3 years तो माझ्यासोबत आहे. अँड इट इज डुईंग वेल. कोणी कस्टमर आलं त्याला तर कस्टमर आलं तर मी सेल नाही करणार. मी बेबीज सेल करतो आहेत त्याच्या त्याच टाईपचे होणार आहे. मेल आहे की फिमेल आहे? दिस इज मेल. अच्छा, मग फिमेल पण लागत असेल ना? हा, समज ब्रीड करायचं असेल तर फिमेल लागणार. पण मी ब्रीडिंग वगैरे नाही. आय ओनली सेल. अच्छा. आणि त्याच्यासोबत हा ब्लॅक आहे. यांना ऑस्कर बोलतात, याला पॅरेट बोलतात. हा काय? हा, त्यांचे काही विशेष? ते विशेष नाहीये. ते जनरल फिश आहेत पण मोठे होणारे आहेत फिश म्हणून ते याच्यासोबत राहू शकतात. अच्छा. आणि त्यांचे बेबीज वगैरे पण असतील ना? हा, त्यांचे पण बेबीज आपण पुढे जाऊन बघणार. हे बेसिकली थोडी ॲडल्ट साईज आहे. हा. तर लोक एवढी मोठी साईज डायरेक्ट घेत नाही. दे लाईक टू रेस फिशेस. जसं आपण डॉग पण घेतो तर एक पप्पी घेतो, डायरेक्ट ॲडल्ट घेत नाही. सेम लाईक दॅट. ओके. तर आपण आता नेक्स्ट फिश टँककडे जाणार आहोत. तर इथे तर भरपूर सारे फिश आहेत. बापरे! रेड कलर आहे. राईट. ओके. तर हे बघा आपण आता नेक्स्ट फिश टँक कडे गेलोय आणि इथले फिश टँक मला असं वाटतं हे स्केचिंग वाले आहेत. थोडंसं स्केच केल्यासारखं वाटतंय. त्यांच्या आतमध्ये एक लाईन आहे कट टू कट म्हणजे हा. रेअर व्हरायटीचे फिशेस आहेत. हम्म. आणि यांना धनासनी बार नाव आहे. हे इंडियन स्पीशीज आहेत. कोणाला वाटणार नाही आपले इंडियन रिव्हर मध्ये एक्झिस्टिंग असतात. बट दिस आर नॉट वाईल्ड कॉट. हे कॅप्टिव्हिटी मध्ये ब्रीडिंग केलेले आहेत. बिकॉज वाईल्ड फिश आपण आणून सेल नाही करू शकत. बट दिस आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन टँक. कॅप्टिव्हिटीचं मिनिंग ते असतं. अँड दे आर नॅचरल कलर. केरलामध्ये भेटतात हे आपल्या इंडियामध्ये. अँड दे लुक अमेझिंग. धनासनी बार नाव आहे त्यांचं. आणि मोस्ट फिशेस सोबत राहू शकतात. ह्यांचे सुद्धा बेबीज वगैरे आहेत ते ह्यांच्या सोबत राहू शकतात हो, का? हो. हे खातात वगैरे? नाही, बेबीज वगैरे इझिली राहणार. कम्पॅटेबल आहेत. बिकॉज हे अग्रेसिव्ह फिश नसल्यामुळे हे स्वतःच्या बेबीज बरोबर पण राहू शकतात. अच्छा. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट फिश टँककडे जातोय. थर्ड वाला. बापरे! हे काय? ह्या फिश टँकला तुम्ही कलरचं पाणी पाजले का? तर दिस इज वन ऑफ द रेअर फिश. आणि आजकाल हॉबीमध्ये या हॉबीजमध्ये हा याचा खूप क्रेज आहे. बिकॉज हे नॅचरल कलर आहेत. काफी लोकांना याच्याबद्दल अझम्पशन आहे किंवा त्यांनी मिथ्स आहे किंवा त्यांनी मिसअंडरस्टँडिंग ठेवली आहे का हे कलर केले जातात बाय ह्युमन्स. बट इट इज नॉट लाईक दॅट. दिस आर नॅचरली कलर्ड. आता जसं व्हाईटचा बेबी व्हाईटच होणार, रेडचा बेबी रेडच होणार आहे, तसं असतं. तर देर इज नो इंजेक्शन और आर्टिफिशियल कलर इंजेक्शन याच्यामध्ये नसतं. दॅट इज डिफरंट फिश. त्याला ग्लास फिश बोलतात. तो सेम याच्यासारखा दिसतो म्हणून लोकांना मिसअंडरस्टँड. बट दिस इज रिअली हार्डी फिश. काफी लोकांना वाटतं का याची लाईफ खूप कमी असते बिकॉज कलर आहे. इट इज नथिंग लाईक दॅट. दिस इज मोर हार्डियर दॅन एनी अदर नॅचरल फिश. एकदम असे वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघायला इतकं भारी वाटतंय ना. आणि त्याची माहिती पण असं म्हणजे हे लॉंग लाईफ पण आहेत. राईट. दिस आर लॉंग लाईफ. त्यांची लाईफ स्पॅन 3 वर्ष असते. अँड नाव दे मस्ट बी 3 to 4 months. यांचे बेबी बघायला मिळतील का? हे बेबीज येतात. हेच बेबी म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात? अच्छा. मग आपल्याकडे आहेत का मोठे की एवढेच आहेत आता? अच्छा अच्छा ठीक आहे चालेल. नेक्स्ट मध्ये आता हे सगळे मायक्रो व्हरायटी आहेत. बेसिकली मायक्रोचं मिनिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? छोटी व्हरायटी. तर छोटे टँक्स काय खूप लोकांकडे मुंबईमध्ये छोटे टँक्स प्रिफर करतात. हा, तर ते जास्त वाढत नाहीत. रिझन काय आहे? जास्त न वाढणारे मासे आपण ठेवले तर
छोट्या टँक मध्ये पण ठेवू शकतो, बिकॉज ह्याज इन मुंबई नावडेज आपले घर जाम छोटे असतात, तर त्याच्यामुळे जागा असते कॉम्पॅक्ट टँक ठेवण्याची. तर कॉम्पॅक्ट टँक्स मध्ये अशा टाईपचे फिशेस सगळे ठेवतात. हे वेगवेगळी व्हरायटी आहे टेट्राज व्हरायटीजची. हा इथे एकच दिसतोय का? हा गार्डिनिरी किली, याला गार्डिनिरी किली बोलतात. आहेत, आहेत. हा, हे थायलंड चे मासे आहेत. किली व्हरायटी आहे, खूप कलरफुल असते. अच्छा. आणि त्यानंतर हे अँडलर्स गप्पी आहे, गप्पीची इम्पोर्टेड व्हरायटी आहे. हे हॉकी स्टिक टेट्रा आहे. हे हार्लिक्विन रासबोराज आहेत. असे वेगवेगळे नाव आहेत. हे चिपकू आहेत प्लांटेशनचे, जे जास्त मोठे होत हे नाहीत. काय प्रकार? हे क्लिनिंग करतात टँकचे आणि हे जास्त वाढत नाहीत. हे असे तरंगत नाहीत का पाण्यामध्ये? हे असे खालीच राहतात, हो, खालती म्हणून त्यांचं नाव काय आहे? चिपकू. चिपकू आपले इंडियन लोक बोलतात. यांचं खरं नाव ब्रिस्टल नोज आहे, ब्रिस्टल नोज. हा, क्लिनिंग साठी. हे मेलन बाब आहेत. हे स्कूलिंग फिश आहेत. हे खूप स्कूलचं मिनिंग हे आहे का ग्रुपमध्ये पोहत असतात. तुम्ही बघाल का जेव्हा पण तुम्ही असं हात टाकणार तर ते सगळे ऍक्टिव्ह होऊन जातात. हा, तर यांना मेलन बाब. आणि हे पफर्स, हे तुम्ही नॉर्मली ऐकलं असेल, जे पफ होतात, गोल होतात, फुगतात घाबरले की, ते वाली व्हरायटी आहे. आयडिया आपण करू शकतो का असं? हे वाले छोटे व्हरायटी आहेत ना, तर हे आता नाही दिसणार तुम्हाला फुगले अच्छा, तरी. असं आहे का? जे मोठे जेव्हा येतात तेव्हा ते डायरेक्ट दिसून येतात. आणि त्यानंतर एक रेअर मासा मी तुम्हाला दाखवीन, तो आहे हा. याला ब्लॅक घोष बोलतात. काय प्रकार? हा एकदमच रेअर मासा आहे. हा मोस्टली लोकांनी जे हॉबिस्ट आहेत त्यांनी शुअरली बघितला असेल, पण जे पहिल्यांदा बघतात आहेत, वन ऑफ द रेअरेस्ट. फेदर फिन सारखा वाटतो, कबुतराचा पंख असतो तसा. अँड इट इज फिश मध्ये सुद्धा कलम वगैरे काही प्रकार असतो का? नाही, म्हणजे तसा प्रकार नसतो, बट इट हॅज डिफरंट स्ट्रेन्स बोलतो आम्ही त्यांना. तर खूपच मस्त हा दिसणारा आणि रेअर मासा आहे. याला ब्लॅक घोस्ट बोलतात. कोणता हा? नाही, हा ब्लॅक घोस्ट. त्याला ब्लॅक गोल्ड हा. बोलतात. ओके ओके ओके, मस्त मस्त. नेक्स्ट इथे पण आहेत हे सगळे कॅटफिश आहेत. हे बॉटम क्लिनिंग करणारे. व्हरायटी खूपच वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. 7-8 व्हरायटी. जुली कॉरिडोरास बोलतात यांना. तर कॉरिडोरास खूप लोक ते लुक साठी नाही आहेत, बट पर्पज साठी आहेत. आणि आता तुम्ही खालती बघाल तर यांना फायटर फिश जसं ऐकलं असेल इकडे तुम्ही. काय छान डिझाईन केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे हा. प्लास्टिकचं आहे आणि ते पाण्यात टिकतं का? हा, ते पाण्यात टिकणार. ते एक्वेरियमचेच झाड आहे ते बेसिकली. पण हे फिमेल फायटर फिश आहेत. काफी सारे लोकांना मेल फायटर फिश माहिती असतील, ज्यांना तुरा असतो. हे फिमेल फायटर फिश आहेत आणि यांचे फिन्स छोटेच राहतात. अच्छा, तर ह्या फिश टँक मध्ये माझी नजर पहिल्यांदा त्या झाडाकडेच गेली, जे तुम्ही डेकोरेट केले छान. आणि नंतर बघते तर हे फिश एवढे छान वाटतायत, एकदम लाईक अशी फुलाची पाकळी कशी असते, किती छान वाटतंय, मस्त. आणि यांचेच मेल्स असे दिसतात. समज तुम्हाला बघायचे असतील ते आम्ही कंटेनर मध्ये त्यामुळे ठेवले का यांना ऑक्सिजनची गरज नसते. हे बेसिकली बर्नी आम्ही टेम्पररी विकायसाठी ठेवतो म्हणून ठेवलेले असतात. खूप लोकांना वाटेल का त्यांच्यावर अत्याचार वगैरे तर होत नाहीये, बट इट इज फॉर टेम्पररी थिंग. बिकॉज का आमचे जसे लगेच विकले जातात दिवसाला 15-20 मासे, तर ते आमच्याकडे क्वांटिटीज एवढी येते का आम्हाला याच्या सेपरेट ठेवायला लागतात. ओनली रिझन इज दॅट हे लोक एकत्र नाही राहू शकत, मारामारी करतात, म्हणून आम्हाला सेपरेट ठेवायला लागतं. आणि एवढे मोठे टँक्स सेपरेट ठेवायला एक एक मासा विल नॉट बी फेअर फॉर अस ॲज अन बिझनेस, म्हणून आम्ही कंटेनर्स मध्ये ठेवतो. मला तर जाम आवडलं हे, आणि यांच्याबद्दल ऐकून म्हणजे निसर्गामध्ये किती व्हरायटीज राईट असतात राईट. ते आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाहीये बऱ्याच गोष्टी. इकडे पण बघा त्यांनी छान डेकोरेट केले सगळं. हे ते काय, त्याला काय बोलतात हे जे आहे ठेवले ते? हे कशाला, झाडाला? हे दगड आहे हे का? वूड आहे, वूड. याला ड्रिफ्ट वूड बोलतात. हे तुम्ही आपण पुढे पण बघू पाहिजे तर ड्रिफ्ट वूड्स म्हणजे ते वूड आहेत जे पाण्यामध्ये राहतात. नॉर्मल वूड आपण नाही ठेवू शकत. जसं की हे सगळे ड्रिफ्ट वूड आहेत यांना बोलतात. हे सगळे पाण्यात राहणारे लाकडं आहेत, आपले साधे लाकडं नाही हे आहेत. वूड आहेत बघा. हा, आणि हे टिकतात का? हो, हे पाण्यामधलेच वूड आहेत. हे येतात इस्रायल कंट्री वरनं. आपल्या इथे नाही मिळत. नाही, आपल्या इथे भेटणं मुश्किल आहे, बिकॉज आपले रिव्हर्स आणि ते सगळे त्या आता कम्पॅटेबल नाही राहिले. तर फिलहाल कोणत्या जंगल साईडला भेटू शकतात, बट आता आपले नॅचरल वॉटर बॉडीज आता तसे नाही आहेत का त्याच्यातले वूड आपण टँकमध्ये टाकू शकतो. खूप लोक टाकतात पण मग फिशेसला हार्म होतं. तर इथे बघा त्यांनी हे काय बोलतात त्याला? हे अॅनिमे बोलतात का ते गोकू वगैरे बोलतात. दिस इज अंडर वॉटर वाला शो. तुम्ही पाण्यात पण टाकू शकतात. हे आम्ही फक्त डिस्प्लेला ठेवलंय, तर कोणाला आवडलं लहान मुलांना. हे काय आहे? हे फक्त सायन्स मधलं ते
हा केमिकल ठेवणार. राईट. हे माझ्या फ्रेंडनी जेव्हा मी शॉप ओपन केलेलं तेव्हा गिफ्ट केलेलं मला, टू कीप फ्लावर्स. बट ऑब्वियस रिझन आहे का, हीट असल्यामुळे शॉपमध्ये आपण फ्लावर्स नाही जास्त सर्वाइव्ह करू शकत, म्हणून मी मनी प्लांट म्हणजे त्याचा यूज तुम्ही इतके छान प्रकारे हा. केलाय ना, मस्त असं वाटतं की त्याच्यासाठीच बनलेलं आहे. बनलंय. राईट राईट. आणि याच्यामध्ये बघा हे सगळे लाईव्ह वनस्पती बोलू शकतात मराठीमध्ये बोलायला गेलं तर. दिस आर लाईव्ह प्लांट्स जे आपल्या फिश टँक मधले प्लांट्स आहेत. हे जिवंत झाड आहेत. हे वाढत जाणार एका टायमानंतर, फुल वाढणार, मग तुम्ही खेती करू शकता किंवा कटिंग करू शकता, जे काय आहे ते. पाण्यामध्ये ते राहतात हा, हे पाण्यातलेच झाड आहेत. हे बाहेर मरणार पाण्याच्या. ते डिझनी असतं ना त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतं. राईट राईट राईट. त्याच्यामध्ये हा पीस तर बघा, मला वाटलं हा शोपीस आहे, तो हा. हलतच नव्हता मगाशी. हा खूप लोकांना माहिती असेल, याचं नाव एंजल फिश आहे, पण हा रेअर मासा आहे. हा 5000 रुपीज पेअरला आहे. बापरे. हा. म्हणजे खूप लोकांना वाटणार नाही तो मासा त्या लेवलच्या प्राइसचा आहे, बट दिस इज रेअर मासा बिकॉज हा मोठा होतो खूप नॉर्मल एंजल्स पेक्षा. त्यांना डॅन्टम एंजल बोलतात. आणि इथली जी दुसरी फिश आहेत ना, ते पण एकदम चपटे चपटे आहेत. राईट. हे प्लांट्स मध्ये आपल्याला अशा टाइपचे फिशेस ठेवायला लागतात जे जास्त डिस्टर्ब नाही करणार प्लांट्सला, आणि काफी सारे Activity पण नसते. ऍक्टिव्हिटी नाही करणार, Normal. आणि बाकी सगळं कलरेशन्स खूप चांगले दाखवतात. हे मासे तुम्ही समज विदाऊट प्लांट्स फिश टँक मध्ये बघितले तर यांना कलर काहीच नाही दिसत, असं वाटतं काळा मासा आहे. हा. शायनी दिसतात एकदम सिल्वर मध्ये आणि चमकतात ना असे, खरं त्यांच्यामध्ये असं वाटतंय की कलरिंग केलेलं आहे. राईट राईट राईट. खूप मस्त. त्याच्यानंतर नेक्स्ट हे फायटर फिश जे तुम्ही तिकडे बघितले ना, फायटर फिश इंडियन लँग्वेज मध्ये बोलतात. यांचं खरं नाव बेटा फिश आहेत. यांचे वेगवेगळे कलर्स असतात, वेगवेगळे व्हरायटीज असतात. आता हे तुम्ही इकडे बघाल, याला ब्लॅक समुराय बोलतात. हे ब्लॅक कलरची शाईन असते त्यांना. हे सगळे ते लोक घेतात जे नॉर्मली एकच मासा ठेवायचा असतो, स्टार्ट करायची असते हॉबी. जसं हा आता फिश आहे, हा पण चांगला कलर आहे, याला मस्टर्ड गॅस कलर बोलतात. मला ना ह्या सगळ्या फिशकडे बघून असं वाटतंय, कुठे गेला कुठे, हा असं वाटतं की जसं जसं पेंटर असतो जो तो असा कलर मध्ये बुडवून तो ब्रश असा हे करतो ना, स्प्रेड करतो ना, सेम तसे आहेत हे सगळे. लाईक त्यांचं ब्रश असं स्प्रेड केले. सुपर्ब ना, एक नंबर वाटते बघून यार, म्हणजे त्यांना बघतच राहू वाटतंय. मला तर असं वेळ लागले त्यांचं बाबा. हे स्टार्टर फिश आहे. जे पण लोक हॉबीमध्ये येतात ते गो फॉर विथ दिस फिश बिकॉज याची केअर खूप कमी असते आणि टेन्शन खूप कमी असतं. हॅलो, तर हे बघा इथे असं वाटते पूर्ण सफेद कलरचं एखादं फूल आहे आणि त्याच्यामधून एखादा फिश असा उगवलाय. असलं भारी आहे ना यार, काय बोलू मी, किती मस्त. हा तर बघा पूर्ण असं वाटतं जास्वंदच आहे, जास्वंदाचे पानं पसरलेत. तुम्हाला असं माहितीये का हे असे प्रकार असतात यार? मलाच कळले पहिल्यांदा. मला असं वाटलं जेवढं आपल्या फिश टँक मध्ये त्याच्यापेक्षा अजून काय असू शकतात. पण इथे बघा वेगवेगळ्या कलरचे आहेत, आणि बघा किती कलर झाले बघा आता तुम्हीच. सुपर्ब यार, जेवढं बघू आपण तेवढं कमी आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे, एक नंबर वाटलं यार. आणि इथे एवढ्या लोकांना वेळ आहे इथे, तर इथे शॉपमध्ये सारखं बघायला येत असतात लोक, आणि कोणाला आवड आहे ते लोक घेऊन जात असतात इथे फिश टँक पासून. तर हे बघा इथे हे सगळं त्यांचा खाऊ आहे. त्याच्यासोबतच इथे तुम्हाला इथे काय काय दिसतंय ते तुम्हाला आता सांगायची गरज नाहीये. गारगोटे वेगळ्या प्रकारचे, असं पण नाही की ते साधे आहेत म्हणून, तर कसले भारी भारी आहेत बघा. आणि इथे हे फिश टँक मध्ये टाकण्यासाठी ही काही गोष्टी आहेत, काही जपण्यासाठी आहे, फिश टँक क्लीन करण्यासाठी आहे. इथे हा डॉगचा बेल्ट दिसत आहे, हे कॅट साठीचा बेल्ट दिसत आहे. हा इथे सुद्धा काय काय वेगवेगळे प्रकार असतात ते माहित पण नसतात आपल्याला. बघा इथे सुद्धा आहे, ते मोठे मोठे फिश टँक साठी ठेवण्यासाठी आहे इथे, ते छोटे छोटे. आणि इथे हे असे वूड्स असतात ते मिळतात. ते त्यांनी डेकोरेट पण किती छान छान प्रकारे केलंय, बघू शकता तुम्ही. इथे आतमधल्या साईडला पण असा हा वूड इथे लावलेला आहे. किती छान वाटतंय ना असं डेकोरेशन. तरी त्यांनी मेंटेन तर भरपूर केलेलं आहे. हे बघा इथे ह्या शॉप मध्ये, इथे त्यांच्या चेअर मध्ये आपण बघूयात, इथे त्यांनी पाठीमागे असं छान असं पेंटिंग केलेलं आहे, अँटी एक्वाटिक्स म्हणून. तर छान संकल्पना आहे ही एक. ज्यांना पॅशन असतं ते कसे पॅशनेट राहू शकतात ते आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे
ओव्याचं जे झाड आहे ते इथे लावलेलं आहे. हा एक धबधबा आहे आपण बघतोय. धबधबा कशा प्रकारचा आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह झाडं आहेत, असं नाही की खोटे खोटेच आहेत. इथे जे लावलेले आहेत खोटे, पण त्यांनी स्वतः खरे खरे पण लावलेले आहेत. खूपच सुंदर. आणि ते वरती पण बघा, ह्या लाईटला सुद्धा इथे एक त्यांनी असं हे केलेलं आहे, छान छान. खूपच भारी वाटतंय हे मला बघायला. नंतर आपण आता इकडे जाऊया. इथे फिश टँक सोबतच आपण एका टब मध्ये कशा प्रकारे माशांना सर्व करू शकतो, त्यांना वाढवू शकतो. इथे बघा टब आहे आणि टब मध्ये त्यांनी माती, थोडेसे काय बोलतात सँड टाकलेलं आहे, वाळू, मनी प्लांट टाकला आहे आणि त्याच्यामध्ये इथे तुम्ही फिश ठेवू शकता. हे बघा त्यांनी फिल्टर लावलेला आहे. आणि एका पूर्ण टबमध्ये सुद्धा कशा प्रकारे तुम्ही झाडं छोटी छोटी लावू शकतात, जे वाढू शकतात छान. तर खूप सुंदर ही त्यांची संकल्पना आहे, मला खूप आवडली. डेकोरेटिव्ह आयडियाज आहेत पूर्ण, सगळीकडे लाइटिंग वगैरे, मनी प्लांट्स प्रॉपर. इकडे पण छोटा फिश टँक आहे, त्याच्यामध्ये छोटे मासे तिथे तुम्हाला दिसणार पण नाहीत असे छोटे मासे आहेत तिथे बघा, एवढे छोटे आहेत. ते वूड आहे. आणि तुम्ही बघाल तर अजून आपल्या ह्या साईडचे टूर राहिलेले आहे, ह्या साईडचे. माय गॉड किती मोठं आहे ते, बापरे. इकडे पण आहेत आतमध्ये. तर हे बघा इथे पण वेगळ्या प्रकारचे मासे दिसत आहेत. ते पॉट ठेवलेलं आहे आतमध्ये आणि इथे छान असं एक वूड आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की हा निसर्गच आहे बाबा. म्हणजे सगळं फिश टँक मध्ये त्यांनी एवढं छान, वरती त्यांचं एक स्टॅच्यू पण ठेवलेला आहे. खूप सुंदर आयडिया आहे. पॅशन असल्यावरती तुम्हाला सगळं काही सुचू शकतं आणि तुम्ही किती छान प्रकारे त्या माशांना जपू शकता. तर इथे पण वेगळ्या प्रकारचे आहेत हे फिश, इतके प्रकार आहेत. माय गॉड, इथे बघा कसे आहेत हे फिश. कसे काढतायत ते बघूयात आपण. बापरे. दुसऱ्या पाण्यात गेल्यावरती पण त्यांना त्रास होतो ना, तेच पाणी लागतं ना? टँक मधलंच पाणी वापरतो, बिकॉज आमच्या इथे कसं टब्स मध्ये आम्ही तेच पाणी ठेवलंय जे टँकला वापरलं जातं. बिकॉज वेगळ्या पाण्यात कोणत्याही माशांना लगेच त्रास होतो. हे बघा इथे हा कसा मासा आहे, सापासारखा वाटतोय. इथे सगळे असे पिंक पिंक, बापरे इतका कलर कसा असू शकतो माशांना. ते बघा हे छोटे मासे आहेत, जे आपल्या घरी पण तशाच प्रकारचे आहेत थोडेफार. इथे पण त्यांनी छान लाइटिंग वगैरे पण सगळं छान केलंय आणि इतके फिश आहेत, इतके प्रकार आहेत की मला असं झालंय की बापरे इतकं सगळं असू शकतं का. खूप सुंदर आहेत. पूर्ण पाण्यात गेलेले आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटले, एवढे भारी वाटते ना. असं निसर्ग एका शॉप मध्ये आला, क्लास. तर हे बघा इथे हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते मेनूची लिस्ट असते, तसं इथे तुम्हाला सगळे मेनू दिसत आहेत. फिशचे मेनू आहेत, जे फ्राय करून नाही खायचे, इथे प्रॉपर त्यांना जपण्यासाठी घेऊन जायचं, त्याची लिस्ट आहे. मेनू कार्ड आहे हे. गप्पीज, टेट्रा फिश आणि हे काय एल सिरीज, काय प्रकार असतात ना बाबा खरेच. तर या चेअरच्या इथे बघा, इथे मर्चंट नेव्ही इथे जॉब करत होते ते आहे, इथे नेव्ही दिसते आणि खरंच आहे हे. चेअर पण त्यांचे आहे 80 एक्वाटिक्स म्हणून. आणि त्याच्यासोबतच एक खास दिसणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या इथे छोटी मुलगी राहते, तिने हे पेंटिंग बनवून दिले त्यांच्यासाठी खास. ते किती सुंदर गोष्ट आहे ही की त्या छोट्या मुलीचे पेंटिंग त्यांनी ते पाठीमागे लावले. त्याच्यासोबतच हे जे आहे इतकं छान पेंटिंग आहे, त्यांनीच केलेलं आहे. 80 एक्वाटिक्स, आत्मय ठाणेकर म्हणून. तर इतकं सुंदर आहे हे, एकदम प्रोफेशनल पेंटर असल्यासारखं वाटतंय मला. तर जाम आवडली पेंटिंग, खूप सुंदर आहे काम यांचं. क्वालिटी काम असल्यामुळे इथे कस्टमर सारखे चालूच आहेत बघा, एक नंबर. तर एवढी सगळी ही माशांची दुनिया बघून वाटलं आपणही थोडेसे फिश आपल्या फिश टँकमध्ये घेऊन जाऊयात. तर खूप सुंदर अशी माहिती दिली,
मिस्टर अन्वय आणि मिस्टर शर्दुल ह्यांनी. तर दोघांनी आपल्याला छान पूर्ण टूर करवली ॲक्वेरियमची. त्यामुळे खूप सुंदर, खूप छान आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच AT ॲक्वेरियम.